गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सरकार हे मी सांगतो आहे। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, मंत्रालयात, इतकंच काय ते विधान भवनात सुद्धा नागपूरच्या अनेक गुंड, गुन्हेगार, माफिया हे सातत्यानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाळराजांना भेटत होते, आजही भेटतायत। मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे, स्वागताचे बोर्ड ठाण्यापासून मुंबईत कोण लावत आहे? तर हे गुंड आणि माफिया लावत आहेत। अनेक कॉन्ट्रॅक्ट्स, अनेक कामं सरकारी ही गुंडांना दिली जात आहेत। ठेकेदार 8,000 कोटीचं जे ॲम्ब्युलन्सचं काम, ॲम्ब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट, 8,000 कोटीचं ॲम्ब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळतं आहे, कोणाला मिळालं आहे, आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे किती माफिया मुख्यमंत्र्यांच्या संबंधित प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी आहेत हे लवकरच बाहेर येईल। ज्याने काम दिलं जाण्यासाठी दबाव बाळराजांकडून आला होता किंवा आलेला आहे, त्याच्यामध्ये फक्त एकटे ते नसून मुंबई पुण्यातले अनेक नॉन माफियाज हे लाभार्थी आहेत 8,000 कोटीच्या टेंडरमधले। कळलं? सरकारी पैशानं गुंडगिरी वाढवायची, सरकारी पैशानं माफियांना बळ द्यायचं। पोलीस हे गुंडांचे संरक्षक झालेले आहेत। शिंद्यांच्या टोळीमध्ये गुंड आणि पोलीस एकत्र आहेत, हे सांगतो मी तुम्हाला। मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी ज्या पोलिसांच्या नेमणुका केलेल्या आहेत हे सगळे शिंदे सेनेचे सदस्य आहेत, शिंदे गँगचे सदस्य आहेत, आणि त्यांचा हिशोब 2024च्या निवडणुकांनंतर केला जाईल। त्यांची यादी तयार आहे, हे त्यांनी आत्ता मी सांगतो। तुम्ही पोलिसांसारखे जर वागणार नसाल आणि तुम्ही एखाद्या सरकारी गुंड टोळीचे, माफियातले, खाकी वर्दीतले मेंबर्स म्हणून वागणार असाल तर या राज्याची जनता दूधखोळी नाही। कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, त्यातही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचं नाव आलेलं आहे। खरं म्हणजे पोलिसांनी शिंदेंची चौकशी करायला पाहिजे होती ताबडतोब। इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता आणि कोणाचं नाव आरोपीने घेतलं असतं तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतलं असतं, त्याच्याविरुद्ध FIR दाखल केला असता। पण गणपत गायकवाड हे सांगतायत आरोपी की एकनाथ शिंदेंमुळे काल घडलेली अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातली घटना ही अत्यंत दुःखद आहे। एका तरुण नेत्याचं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे। एकूणच या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायत, ते देखील योग्य नाही। ही घटना जरी गंभीर असली तरी देखील अगदी 2024 मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस असतील किंवा अभिषेक घोसाळकर असतील यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। वर्षानुवर्ष ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे। आता कुठल्या विषयातनं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसने थेट घोसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या आणि स्वतःला गोळ्या मारून घेतल्या, हा निश्चितपणे त्या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याची चौकशी ही चाललेली आहे। बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत, त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील। त्याची जी काही कारणं लक्षात येत आहेत ती कारणं वेगवेगळी आहेत, ती एकदा सगळी कारणं कन्फर्म झाली की त्याची माहिती देखील आपल्याला सर्वांना देण्यात येईल। माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे, अशा घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही, आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेला आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे। कारण वैयक्तिक वैमनस्यातनं घडलेली ही घटना आहे। तथापि या संदर्भात बंदुका असतील किंवा या संदर्भात लायसन्सेस असतील
ते होते की नाही, ते योग्य होते की नाही, नसतील तर मग बंदूक आली कुठनं, किंवा अशा प्रकारचे लायसन्सेस देताना अजून काही खबरदारी घेतली पाहिजे का, अशा प्रकारचा विचार राज्य सरकार निश्चितपणे करेल. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.